जय श्रीराम. आपण कधी विचार केला आहे का आपल्या घरात कुलदेवता आणि कुलदेवी कोण आहे आणि त्यांची पूजा का करायची असते? कुलदेवता म्हणजे आपल्या संपूर्ण वंशाचे रक्षण करणारे देव आणि कुलदेवी म्हणजे आपल्या कुटुंबाची शक्ती, थोडक्यात आपल्या वंशाचे आई वडील. जेव्हा आपण कुलदेवतेची नियमित पूजा करतो तेव्हा घरात शांतता टिकते, मन स्थिर राहते आणि सर्व कार्यात यशाचा आशीर्वाद मिळतो. पण जे लोक कुलदेवतेकडे दुर्लक्ष करतात त्यांच्या जीवनात अनेकदा अडथळे, भीती आणि अनाकलनीय त्रास दिसू लागतात. असं का होतं? कारण कुलदेवता ही आपल्या पूर्वजांची शक्ती असते. आपली ओळख आपल्या कुळातून येते आणि कुलदेवता हे त्या ओळखीचं मूळ आहे. म्हणून दरवर्षी एकदा तरी कुलदेवतेच्या स्थळी जाणं, पूजा, अभिषेक, नामस्मरण करणं हे आपल्या वंशाच्या संतुलनासाठी आणि आपल्या कल्याणासाठी अत्यंत आवश्यक आहे. आजकाल बऱ्याच लोकांच्या रोजच्या जीवनात येणारे अडचणी हे बहुतांशपणे कुलदेवतेशी जोडलेले आहेत. कुलाचार नीट न केल्यामुळे या गोष्टी घडतात. कुलदेवतेची पूजा म्हणजे आपल्या मुळाशी नाती जपणं, हीच श्रद्धा, हीच परंपरा आणि हेच आपले संस्कार आहेत. आवडल्यास लाईक आणि फॉलो करा आणि आपल्या जवळच्यांना नक्की शेअर करा. जय श्री.